यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमरावतीमधील 2300 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च अद्यापही सादर न केल्याने अपात्रतेची शक्यता आहे, तर निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने कारवाईची शक्यता वर्तवली जाते। जात वैधता सादर न केल्यानेही अनेक सदस्य अपात्र होणार असल्याचं कळतंय। तर 18 जानेवारी 2021 रोजी अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागलेला होता। त्याला 2 वर्ष उलटलेली आहेत, तरी सुद्धा अजूनही हे जे सदस्य जे निवडून आलेले आहेत त्यांनी कागदपत्र सादर केलेली नाहीयेत आणि त्याचबरोबर जो काही खर्च केलेला होता तो सादर केलेला नाहीये किंवा इतरही महत्त्वाच्या गोष्टी जात वैधता असेल या सगळ्या सादर न केल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, अपात्रता येऊ शकते अशी माहिती समोर येते। आणि त्यामुळे आता ह्या ज्या 2300 ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातं। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल 18 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच आजपासून 3 वर्षांपूर्वी हा जो निकाल आहे तो लागलेला होता। ग्रामपंचायत निवडणुका या ठिकाणी झालेल्या होत्या, पण त्याच्या संबंधित जो काही खर्च आहे त्याच्याविषयीचे डिटेल्स आतापर्यंत सादर केलेले नाहीये। जात वैधता सुद्धा अजूनही या सदस्यांनी सादर केलेली नाहीये आणि त्यामुळे अमरावतीमधील हे जे 2300 ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांना अपात्र केलं जाऊ शकतं अशी माहिती समोर येते। तर 18 जानेवारी 2021 रोजी अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागलेला होता, पण तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी आपल्या खर्चाचे डिटेल्स सादर केलेले नाहीयेत आणि जात वैधता सुद्धा सादर केलेली नाहीये। त्यामुळे आता या सर्व सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज सहाट हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल? अमरावतीमधील 2300 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। 3 वर्ष झाले तरी देखील त्यांच्याकडून मागितलेले जे डिटेल्स होते त्यांनी अजूनपर्यंत ते सादर केलेले नाहीयेत। काय अपडेट्स? फराळ निश्चितच 18 जानेवारी 2021 रोजी जवळपास जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या होत्या। त्याचा निकाल संपूर्ण 18 जानेवारी 2021 रोजी लागलेला होता। मात्र 3 वर्ष होऊनही या संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांना जे आहे जे विविध कालावधीमध्ये जे खर्च ज्याने निवडणूक विभागाला सादर करणे अपेक्षित होतं, मात्र त्याने 3 वर्ष उलटूनही त्यांनी संपूर्ण खर्च जो सादर केलेला आहे। त्यामुळे जर पाहिलं तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे। त्यांनी जर तातडीने संपूर्ण केले नाही तर त्यांचे कुठलाही म्हणणं ऐकून न घेता त्यांच्या उमेदवार तिची संपूर्ण ते टांगती तलवार आहे त्यांच्यावर असणार आहे। एकूणच जर पाहिलं तर संपूर्ण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आता 2300 उमेदवारांवर आता खळबळ उडाली आहे। मात्र नेमकं यामध्ये नेमकं काय होतं, नेमकं आता या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे निमित्तानं बघावं लागेल। मात्र जर पाहायला गेलं तर 3 वर्षही उलटून हलगर्जीपणा केल्यामुळे आता उमेदवारावर नेमकं खरंच कारवाई होणार का हे नेमकं बघावं लागेल। निश्चितच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कारण 3 वर्ष उलटलेले आहेत आणि अजूनपर्यंत कारवाई केलेली नाहीये आणि अजूनपर्यंत या सर्व सदस्यांनी आपले कागदपत्र सुद्धा सादर केलेले नाहीये। त्यामुळे पुढे यामध्ये काही कारवाई होते का की तोपर्यंत हे सदस्य आपली कागदपत्र सादर करतात ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।